सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणी भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अर्ज मागे घेण्याच्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप होतोय। भाजप उमेदवार शालन शिंदे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या दुसऱ्या इच्छुक उमेदवार रेखा सरवदे यांच्यासोबत अर्ज मागे घेण्यावरून वाद सुरू झाला। त्यावेळी मध्यस्थीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावरती जीवघेणा हल्ल्याचा आरोप सरवदे यांच्या कुटुंबियांनी केला आहे। मी एवढं खालच्या पातळीला येऊन ही इलेक्शन लढता आणि दबाव एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही आणताय प्रशासनावर, काहीतरी लाज ठेवा एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे। आणि नाही तर तुम्ही बिनविरोध निवडणुका घेऊच नका आणि बिनविरोध सगळ्यांना डिक्लेअर करा। फरफटत लोकांना आणत होते, फरफटत त्यांच्या मर्जीच्या विरोधात फरफटत आणून दबाव आणि पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात कुरूप खेळ त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं हे वादावाद झाला आणि शेवटी बिनविरोध होण्यासाठी कोणाचा तरी जीव घेण्यात आला, मर्डर करण्यात आला। तिथे काही स्थानिक वाद झाला असेल आणि तिथे जर घटना घडली असेल तर पोलीस त्याचा तपास करतील आणि पोलीस त्याच्यावर कारवाई करतील। भाजपचा राव की काँग्रेसचा राव, गुन्हा आहे आणि गुन्हा करू नये। भाजपच्याही कार्यकर्त्यांनी कुठले गुन्हे करू नये, गुन्हे मान्य नाही आहे। त्यामुळं मला असं वाटतं की जे काही झालं असेल त्याच्यामध्ये पोलिसांनी प्रचंड कडक कारवाई केली पाहिजे। याच संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। अनिकेत, हा सगळा प्रकार आहे तो अतिशय लज्जास्पद आहे। बिनविरोध निवडणुकीवरून अर्ज माघारी घेण्यावरून वाद रंगला, मध्यस्थी करायला गेलेला माणूस त्यात भरडला गेला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला। आता ही जी सगळी चौकशी आहे पोलिसांची ती कुठपर्यंत पोहोचली आहे? नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर प्रभाग क्रमांक 2 मधून सोलापुरातील जे महानगरपालिकेची निवडणूक होते त्यासाठी भाजपाचे 2 इच्छुक उमेदवार होते। त्यातील एक शालिनी शिंदे यांना जी आहे ती भाजपानं उमेदवारी दिली, मात्र दुसऱ्या ज्या उमेदवार आहेत रेखा सरवदे यांच्या उमेदवारी मागे घेण्यावरून वाद झाला। पहिल्यांदा त्यांनी माघारी देखील घेतला, त्यानंतरनं हा वाद मोठ्या प्रमाणात त्यांचा जो रविवारपेठ परिसर आहे त्या ठिकाणी भाजप कार्यालय आहे त्या ठिकाणी झाला आणि या वादामधूनच मोठ्या प्रमाणात जे आहे बाळासाहेब सरवदे यांची जी आहे ती निर्घुण अशी हत्या करण्यात आली। या संदर्भात आता त्यांच्या घरच्यांकडून जे आहे ती SIT चौकशीची मागणी केली जाते। पोलिसांनी आतापर्यंत 15 आरोपींवर जे आहे ते गुन्हा दाखल केलेला आहे, त्यातील 5 आरोपी जे आहेत ते पोलिसांनी पकडलेले आहेत। उर्वरित आरोपी